नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये 7,267 जागांसाठी सरकारी नोकर भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये वसतिगृह वॉर्डनच्या 635 जागा आहेत, सचिवालय सहाय्यकच्या 228, प्रयोगशाळा परिचरच्या 146 यासह विविध पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 18,56,900 पे स्केल या ठिकाणी मिळत आहे। बेस्ट इन क्लास सॅलरी सर्व पदांसाठी तुम्हाला मिळणार आहे। कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। पात्रता 10वी उत्तीर्ण 12वी उत्तीर्ण किंवा कोणतीही पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। वसतिगृह वॉर्डन सारख्या पदांसाठी तुम्ही कोणत्याही पदवीवर अर्ज करू शकता। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आहे। एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे। हे जे स्कूल्स आहेत हे ऑल ओव्हर इंडिया आहेत मित्रांनो, आणि ते कंट्रोल केले जातात किंवा त्यांच्या अंडर जे आहे मिनिस्ट्री आहे ते मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्सच्या अंडर हे स्कूल्स येतात। सो नक्कीच सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब तुम्हाला या ठिकाणी करण्याची संधी मिळत आहे। यामध्ये EMRS स्टाफ सिलेक्शन एक्झाम 2025 अंडर ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होत आहे, ज्यामध्ये जवळपास 7,000 प्लस जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जात आहेत। जवळपास 7,000 नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंटसाठी ही रिक्रुटमेंट मित्रांनो या ठिकाणी होत आहे। सो तुम्हाला डिपार्टमेंट समजलं असेल, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल ज्या विविध शाळा आहेत ऑल ओव्हर इंडिया त्यांच्यासाठी रिक्रुटमेंट होत आहे। मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्या अंडर येणारे स्कूल्स आहेत ज्यासाठी रिक्रुटमेंट होत आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, यामध्ये ऑल ओव्हर इंडिया जरी असले तरी महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला नोकरी ठिकाणी मिळणार आहे। कायमस्वरूपी तुमची नोकरी त्या ठिकाणी राहू शकते, कारण त्यासाठी तुम्हाला लोकल लँग्वेज येतील त्या पदांसाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे। हे फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही ऑल ओव्हर इंडिया जरी असल्या तरी महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपी नोकरी करू शकता। बघा मित्रांनो, रिक्रुटमेंट कशा प्रकारे होत आहे किंवा वॅकन्सीज कोणकोणत्या आहेत ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचा आहे। यामध्ये टीचिंगच्या आणि नॉन टीचिंग स्टाफच्या रिक्रुटमेंट वाईज या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत। त्यामध्ये प्रिन्सिपलच्या टोटल 225 जागा आहेत। PGT टीचरच्या 1460 जागांसाठी भरती होत आहे। TGTच्या 3,962 जागा आहेत। फिमेल स्टाफ नर्सच्या 550 जागा आहेत। हॉस्टेल वॉर्डनच्या 635 जागांसाठी भरती होत आहे। अकाउंटंटच्या 61 जागांसाठी भरती होत आहे। ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट 228 जागा आहेत। लॅब अटेंडंटच्या 146 जागा आहेत। अशा टोटल 7,267 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। आता प्रिन्सिपल, PGT, TGT या पदांसाठी तुम्ही डिटेलमध्ये माहिती नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता, कोणकोणते सब्जेक्ट आहेत त्याबाबतची। इतर पदांसाठी आपण डिटेलमध्ये या ठिकाणी क्वालिफिकेशन पाहणार आहोत। जे एज्युकेशन रिलेटेड किंवा टीचिंग रिलेटेड आहेत त्यांची माहिती तुम्ही स्पेसिफिकली नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता, कारण त्यामध्ये सुद्धा विविध सब्जेक्ट वाईज त्यांनी क्वालिफिकेशन मेन्शन केलेलं आहे। इतर पदांसाठी जर बघितला मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी पे स्केल पहिला सर्वात अगोदर आपण बघूया प्रत्येक पदासाठी कशा प्रकारे राहणार आहे। प्रिन्सिपलला 78,800 ते 2,09,200 हा पे स्केल आहे। बेस्ट इन क्लास सॅलरी तुम्हाला मिळत आहे। PGT टीचरला 47,700 ते 1,51,100, TGTला 44,900 42,400, लायब्ररीयनला 44,900 42,400, आर्ट म्युझिक फिजिकल एज्युकेशन टीचर यांना 35,400 12,400, फिमेल स्टाफ नर्स 29,200 92,300, हॉस्टेल वॉर्डन यांना सुद्धा 29,200 92,300, अकाउंटंटला 35,400 12,400, JSL 19,900 63,200 आणि लॅब अटेंडंटला 18,000 ते 56,900 हा पे स्केल या ठिकाणी मिळत आहे। सर्व पदे ही कायमस्वरूपी या ठिकाणी भरली जात आहेत। पुढे बघा, नॉन टीचिंग स्टाफमध्ये या ठिकाणी नॉन टीचिंग पोस्ट ज्या आहेत त्यामध्ये कॅटेगरी जागांचं विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। अर्थात टीचिंग पदांसाठी सुद्धा अवेलेबल आहे, ते तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता। यामध्ये हॉस्टेल वॉर्डन मेलसाठी टोटल 346 जागा आहेत, जे कॅटेगरी वाईज विश्लेषण दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता। फिमेलसाठी टोटल 289 जागा आहेत। अगेन कॅटेगरी वाईज माहिती तुम्हाला अवेलेबल आहे। फिमेल स्टाफ नर्स 550 जागांसाठी भरती होत आहे। अकाउंटंटच्या 61 जागा आहेत। ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटच्या 228 आणि लॅब अटेंडंटच्या 146 जागांसाठी भरती होत आहे। अशा नॉन टीचिंग मधल्या 1,620 जागा भरल्या जात आहेत, ज्याचं कॅटेगरी वाईज विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। त्या ठिकाणी जर क्वालिफिकेशन बघितला तर फिमेल स्टाफ नर्स, अर्थात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टीचिंगच्या जागांसाठी तुम्ही नोटिफिकेशनमध्ये चेक करू शकता। फिमेल स्टाफ नर्ससाठी अप टू 35 एज लिमिट, अर्थात हे ओपनसाठी आहे मित्रांनो, यामध्ये रिलॅक्सेशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। BSc ऑनर्स और रेग्युलर BSc नर्सिंग किंवा BSc पोस्ट बेसिक BSc नर्सिंग झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। रजिस्ट्रेशन पाहिजे तुमचं नर्स म्हणून स्टेट किंवा सेंट्रल नर्सिंग काउन्सिलकडे, आणि 2.5 इयर्सचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितला आहे। हॉस्टेल वॉर्डन पदांसाठी अगेन 35 एज लिमिट ओपनसाठी राहील। यामध्ये 4 इयर्स इंटिग्रेटेड ग्रॅज्युएशन डिग्री किंवा बॅचलर डिग्री फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी कोणती असेल तरी तुम्हाला अर्ज करता येणार आहे कोणत्याही पदवीवर।
पुढचं पद अकाउंटंटचं नॉट एक्सिडिंग 30 इयर्स एज लिमिट ओपनसाठी राहील. बॅचलर डिग्री इन कॉमर्स राहील अर्ज करण्यासाठी. ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट JSA पदांसाठी ओपनसाठी अगेन 30 इयर्स एज लिमिट आहे. 12वी उत्तीर्ण आणि त्यानंतर टायपिंग स्पीड तुमचं 35 वर्ड्स पर मिनिट इंग्लिशचा किंवा 30 वर्ड्स पर मिनिट हिंदीचा असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त लॅब अटेंडंटचं जे पद आहे त्यासाठी अगेन 30 इयर्स एज लिमिट ओपनसाठी राहील. 10वी पास आणि त्यानंतर सर्टिफिकेट डिप्लोमा इन लॅब टेक्निक असेल किंवा 12वी उत्तीर्ण सायन्समधून झालेला असेल प्लेन तरी तुम्ही लॅब अटेंडंटच्या पदांसाठी अप्लाय करू शकता. सो या ठिकाणी मी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती प्रोव्हाइड केलेली आहे. आणखीन पदांसाठीची माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये चेक करू शकता. आता जे एज लिमिट आहे त्यामध्ये तुम्हाला SC ST ला 5 वर्ष, OBC ला 3 वर्ष, त्यानंतर जे एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहेत किंवा जे अपंग कॅन्डिडेट आहेत त्यांना सुद्धा एज रिलॅक्शन मिळत आहे. या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता. या ठिकाणी बघा एक्झामिनेशन फी कशा प्रकारे राहणार आहे तर फिमेल SC ST हँडिकॅप कॅन्डिडेटसाठी प्रिन्सिपल PGT TGT आणि नॉन टीचिंग स्टाफला प्रत्येकी 500 रुपये फॉर्म फी त्याने आकारलेले आहे. या व्यतिरिक्त जे कॅन्डिडेट ओपन OBC मध्ये आहेत किंवा जे फिमेल नाहीत SC ST हँडिकॅप नाही आहेत त्यांना मात्र भरपूर जास्त फी या ठिकाणी आकारलेली आहे, ज्यामध्ये प्रिन्सिपलला 2500, PGT TGTला 2000 आणि नॉन टीचिंगच्या कोणत्याही पदासाठी अप्लाय करायचं असेल तर 1500 रुपये फॉर्म फी आकारलेले आहे. ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही फी या ठिकाणी भरू शकता. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, यासाठी जो एक्झाम पॅटर्न आहे तो सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये प्रत्येक पदासाठी त्यांनी दिलेला आहे. सब्जेक्ट कोणते असणार आहेत, रिक्रुटमेंट प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे याची माहिती तुम्हाला अवेलेबल आहे. यासाठी सुद्धा मित्रांनो तुम्हाला नोकरी ठिकाण महाराष्ट्रामध्ये अवेलेबल होणार आहेत. त्यामध्ये तुम्ही अर्ज करताना ती नोकरी ठिकाण सिलेक्ट करू शकता ज्याबाबत तुम्ही अप्लाय करताना माहिती घेऊ शकाल. मात्र नक्कीच एक्झामचा फॉर्मॅट ऑलरेडी नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे, तो तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. यासाठी महत्त्वाचे डेट्स बघा. ऑनलाईन सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन जे असणार आहे ते डेट लास्ट डेट जे असणार आहे 23/10/2025 या ठिकाणी मित्रांनो राहणार आहे. त्या अगोदर तुम्ही पेमेंट त्या ठिकाणी करू शकता आणि ऑनलाईन अर्ज करतानाच तुम्हाला ती फी या ठिकाणी मित्रांनो भरायची आहे. सो या सर्व डेट्स महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी या बेसिसवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही याबाबतची अधिक माहिती घेऊ शकता. मात्र नक्कीच एक चांगली संधी आहे मित्रांनो, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्पेशली तुम्हाला नोकरी ठिकाण जरी सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी असली तरी महाराष्ट्रामध्ये मिळत आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओवर नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.